हॅलो गाईज. आणि आता मी ना फॉक्सटेलचं नायकावरून प्रोडक्ट ऑर्डर केले होते. सो मी आता क्लेन्झिंग केलं आणि व्हायटमिन सी सिरम लावलं आणि मॉइश्चरायझर लावलं आहे नाईट रुटीनसाठी. सो माझं जे पहिल्याचं सिरम होतं ते संपलं होतं. सो मी हे ट्राय करते. खूप छान प्रोडक्ट आहे फॉक्सटेलचं, तुम्हीसुद्धा बाय करा. Good morning, everyone. And this is my skincare routine. आणि तुम्ही बघू शकता माझी स्किन एकदम प्लम्पी आणि ग्लोविंग दिसते. सो तुम्ही सुद्धा स्किन केअर रुटीन करा नेहमी. आणि आता उठली मी. आज जिम करायला वेळ नाही आहे माझ्याकडे, तर योगा करायला वेळ आहे. माझी तयारी चालू आहे. आणि ही मेथीची भाजी. सांगा आता मी ही मेथीची भाजी कधी साफ करणार? वेळच नाही आहे. 2 मेथीची भाजी. आता त्याला मी काय करणार आहे, शॉर्टकटमध्ये कट करून आज मी वेगळ्या मेथडमध्ये मेथीची भाजी बनवणार आहे. तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने आज मेथीची भाजी बनवणार आहे ती. कारण का जर मी मेथीची भाजी साफ करत बसली ना, माझा वेळ इथेच निघून जाईल. ही एवढी मेथीची भाजी मी साफ केली आहे, पण आता बिलकुल वेळ नाही आहे. सो मी आता ह्याला डायरेक्ट कट करणार आहे. इथून चॉप करून टाकणार ह्याला. आणि ही मेथी आपल्याला आता बारीक कापून घ्यायची आहे. आणि कढईमध्ये आपल्याला शेंगदाणे भाजायचे आहेत. मी बनवत आहे मेथीची भाजी, त्यासाठी ही मेथीची भाजी मी बारीक कापलेली आहे. त्यात टाकलं आहे हिरवी मिरची, लसण आणि आता शेंगदाणे भाजले आहेत, भाजून झाले आहेत. आणि आपण आता त्याच्यामध्ये हे वाटून घेणार आहोत. मिक्सरमध्ये आपल्याला हिरवी मिरची, लसण आणि भाजलेले शेंगदाणे हे वाटून घ्यायचे आहे, थोडंसं पाणी ॲड करून. आणि आता आपण टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये ऑइल आणि ह्याच्यामध्ये हे वाटलेला मसाला ॲड करायचा आहे आणि चांगला भाजून घ्यायचा आहे तुम्हाला. आणि आता हे वाटण चांगलं वाटलेलं आहे, आपण ह्याच्यामध्ये ॲड केलं आणि मेथीची भाजी ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे. आणि अशा प्रकारे आपली ही चण्याची भाजी तयार आहे. तर आता आपली मेथीची भाजी तयार आहे खाण्यासाठी. तर तुम्ही ह्याच्यासोबत काय प्रिफर कराल, चपाती या भाकरी? सांगा मला कमेंटमध्ये नक्की. आणि माझी झाडं सुकून गेले एकदम, वेळ नाही आहे पाणी घालायला मला. बघा किती झाडं सुकलेत. हे झाड इतकं वरती गेले ना, पण वेळ नाही माझ्याकडे पाणी घालायला रोज. मी ते तवा ठेवून गेले मी गॅसवरती. आता माझ्या चपात्या झालेल्या आहेत, चपात्या रेडी आहे. झालेलं आहे जेवण वगैरे सगळं, झाडू लादी सगळं झालेलं आहे. आणि आता मी जाते फ्रेश वर. आणि आता मी जस्ट फ्रेश झाली आहे. आता मी रेडी होते. सो तुम्ही काय प्रिफर करायला ह्यासोबत, चपाती, भाकरी या चपाती? कमेंटमध्ये नक्की सांगा. चालली बाय. दरवाजा लॉक करून घ्या आतून, लॉक. आणि आता रिक्षा स्टँडवर जाण्यापर्यंत मला 7 मिनटं लागतील बाय वॉकिंग डिस्टन्स. 7 मिनिट्स 8 मिनिट्स डिपेंड ऑन आपल्या वॉकवर डिपेंड आहे ते, की तुम्ही किती फास्ट चालू शकता. आणि त्याच्यानंतर स्टेशनला सुद्धा रिक्षातून उतरल्यानंतर 10 मिनटं चालायचं आहे स्टेशन. आणि इथे मास्क घालणं म्हणजे एकदम मॅन्डेटरी आहे, कारण का इथे एवढं कन्स्ट्रक्शन चालू आहे ना, तर तुम्हाला मास्क वेअर करायचंच आहे. आणि चालायचं बोललं म्हणजे माझ्या एकदम जीवावर येतं खूप. चालायचं बोललं ना हालत खराब होऊन जाते माझी. तर चालच नाही आपल्याकडे चालण्याशिवाय. आणि ट्रेन लेट आहे, एक आहे स्लो. ब्लेझर घातलंय शॉर्ट आणि ब्लॅक टी शर्ट. आता मी लिपस्टिक लावते.
मी आता काहीच फेसला अप्लाय नाही केले, जस्ट मॉइश्चरायझर यूज केलेला आहे आणि अशीच आले मी. आणि आता मी थोडंसं फेस जस्ट रिन्स केलं आणि मी आता आयब्रो फिल करते आहे. माझं हे आयब्रो पॅलेट तुटलेलं आहे, सो हे जे आहे ना ग्रे वालं, सो हे मी फर्स्ट इथे अप्लाय करते. आणि इथे हळू तुम्हाला एक लाईन अशी इथे क्रिएट करायची आहे. आणि आता मी ना माझी आयब्रोची जी पॅटर्न आहे ना ती थोडीशी चेंज केली आहे. पहिला मी जस्ट आर्च मध्ये असं आणि असं करायचे, आता मी जस्ट थोडी चेंज केली आहे माझ्या फेस स्ट्रक्चरच्या हिशोबाने. सो मी फ्रंटला आपल्याला जास्त अप्लाय नाही करायचं, जस्ट तुम्हाला वर असं हलक्या हाताने ग्रे वाले जे आहे त्याच्याने जस्ट आणि आउटर कॉर्नरला पहिला मी इथे असं करायची आर्च मध्ये. आता मी जस्ट ह्याला बॅक साईडला घेऊन जाते. लाईक थोडंसं पॅटर्न चेंज केलं आहे जेणेकरून माझा फेस लिफ्ट वाटेल. आणि सेम इथे पण आपल्याला असंच करायचं आहे. पहिला मी पाठी क्रिएट करते थोडंसं लाईक असं इथे करून आणि ह्याला पाठी खेचते. सेम इथे सुद्धा असं, जेणेकरून मला फेस लिफ्ट वाटेल. आणि हा आहे लॅक्मीचा पॅलेट आणि मी जस्ट हलकं आय शॅडो लावणार आहे. आणि हा शेड घेऊन इथे इथून असं, जेणेकरून माझे आईज लिफ्टेड वाटतील. एकदम सॉफ्ट लुक आपल्याला क्रिएट करायचा आहे. आणि हे 2 शेड मी अप्लाय करणार आहे आउटर कॉर्नरला. हा पिंक शेड आहे लॅक्मेचा, ह्याला सेंटरला. बस. आणि हा आहे NYXचा, थोडंसं ग्लिटरी आहे हे, जे तुम्हाला शिमरी इफेक्ट देतं जस्ट इथेच. मी तुम्हाला थोडंसं शिमरी इफेक्ट देईल. आणि हीच लिपस्टिक आणि आता काजळ
तरच सेंटर आणि फक्त मध्ये. आणि मस्कारा जास्त अप्लाय नाही करत, नाही तर मग ते कधी कधी जास्त मेकअप नाही करत आहे, फक्त साईडला. ॲक्च्युली मस्कारा माझा संपला आहे, सो मला घ्यायचा आहे आणि आयब्रो जे हल्ले नाही पाहिजे जागचे, म्हणून याला थोडंसं वरती असं करते, जेणेकरून लिफ्ट पण वाटतील आणि ते जाग्यावर ना हलणार नाही. सो हा माझा लुक. पण हेअर तर मी जस्ट असेच ट्राय करणार आहे. आणि जर तुमचे हेअर ऑइली झाले असतील तर तुम्ही इथे काहीतरी स्टाईल करू शकता, वेणी वगैरे बांधून. आणि हे आहे माझं मेकअपचं पाऊच. सो नाही, रुक जा. सो उद्या मी हेअरकट करणार आहे. ते ॲक्च्युली मला लॉंग हेअर नाही आवडत. मी खूप पूर्वी मी लॉंग हेअर ठेवायचे, पण मोस्टली मला आता शॉर्ट हेअर जास्त आवडतात. सो मी नेहमी हेअर कट करत असते, पण या टायमालाच मी एवढे लॉंग केलेत ग्रो. नाहीतर मी लास्ट टाईम एवढे शॉर्ट केले होते हेअर माझे, शोल्डर लेंथ. आणि आता खूप वाढले आहेत हेअर माझे. सो मला असं वाटतं की सो एवढी लेंथ आहेच मेंटेन. सो मी टॉप जो आहे ना एकदम शॉर्ट करणार, लाईक बटरफ्लाय हेअरकट. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आणि आज आहे माझी सुट्टी. म्हणजे आज माझा पूर्ण दिवस असाच नेहमीसारखा कामात जाणार आहे. माझ्यामध्ये बोलते ना जरा. मी एक बॅग बघितली आहे, ती कधीपासून मला घ्यायची आहे, पण तुम्ही बघाल ना तर तुम्हीच घेणार ती बॅग. छोटी आहे, पर्स मस्त एकदम ट्रेंडी फॅशन, एकदम फॅन्सी आहे, एकदम युनिक आहे एकदम. ती कधीपासून मला घ्यायची आहे माहितीये, पण आता फायनली ती मी घेते. आणि कारण का आता ऑफर मध्ये आली ती, आल्यावरच दाखवेन मी ती, आता नाही सांगणार. आणि आता मी बनवत आहे मेथीची भाजी आणि आयशूला चपाती बनवून देते, कारण का तिला जायचं क्लासेसला आणि तिला भूक लागली. मला लवकर चपाती बनवतो. मी आता लगेच पीठ म्हणून आता लगेच मी चपात्या करणार आहे. खूप नाही केलं मी. सो मी आता माझ्या एकटीसाठी मेथीची भाजी आणि चपाती बनवली आहे. आयशू आता क्लासेसला चालली, तिचं तर जेवण झाले. सो आता घरात कोण नाही, आधी ती पण गेली फंक्शनला आणि आयशू आता जाईल. सो माझ्यासाठी एकटीसाठी मेथीची भाजी आणि चपाती. मिरर नेहमी क्लीन करायचा असतो. जर त्याच्यावरती डस्ट बसली ना, तसं गोल गोल ना डॉट्स इतके ते म्हणजे चिटकून राहतात ना की मिरर क्लीन होत नाही. सो मी आता हा मिरर क्लीन करते. 4-5 पेपर घेऊन मी हा क्लीन करते. क्लीन होत नाही, इतके त्याच्यावरती डाग असे जमून राहिले ना, एकदम जिद्दीचे डाग झालेत ते. किती सांगते नेहमी मिरर क्लीन ठेवा, खराब होतो मिरर लगेच जरा. हॅलो गाईस. आणि आता माझं क्लिनिंग वगैरे सगळं काम झालेलं आहे. सो मला थोडासा वेळ हवा आहे आणि उद्या जॉबला जायचं. मे बी उद्या मी कदाचित सुट्टी घेईल असं वाटते मला, कारण का माझ्याकडे जरा सुद्धा वेळ मिळालेला नाही आहे मला. सो मी विचार करते एक दिवस अजून एक सुट्टी घेऊ, मॅडमला कॉल करू की उद्या मी नाही येत आहे आणि पर्सनल कामासाठी थोडंसं सुट्टी घेऊ मी, जेणेकरून माझे पर्सनल काम म्हणजे माझे जे प्रोडक्ट्स मी फोक्सटेलचे घेतले त्याचे मला रील्स बनवायचं आहे, त्याचं थोडंसं पोस्ट करायचं आहे. सो मला वेळ मिळत नाही, म्हणून माझे खूप असे पोस्ट जे आहे की जे माझं करायचं आहे ते बाकी राहिलेच, ते मी करेन उद्या, मे बी, नॉट शुअर. So now you can see the volume.
मला असे व्हॉल्युमनाइज हेअर आवडतात जास्त, सो मी स्वतःच स्टायलिंग वगैरे करते. आणि उद्या सकाळसाठी पोहे आणलेत, सो उद्या सकाळी नाश्त्याला पोहे बनवेन आणि घेऊन जाईन ताकी माझी फ्रेंड पण खाऊ शकतील. आणि आता भात झाला आहे माझा, भाजी होते, भात थोडासा खाली लागला, बस बटाट्याची भाजी आता होते. थोडंसं ग्रेव्ही टाईप केलं आहे मी. आणि काय कमेंट करता तुम्ही, हे केलं ते केलं, घर स्वच्छ. मला ना नोकराणीची गरज आहे, मला नोकराणी भेटत नाही आहे. सो तुम्ही येता का प्लीज माझ्या घरातली कामं करायला. सो मी घरसुद्धा हँडल करते, बाहेर माझा जॉबसुद्धा हँडल करते, माझ्या मुलांचं काय हवं काय नाही ते सगळं बघते मी, सर्व केअर करते मी. सो मला मोलकरीण हवी आहे. तर येता का माझ्या घरात सफाई करायला तुम्ही, प्लीज या. कमेंट करायला तुम्हाला लई येतं बोलायला दुसऱ्यांना ना, करा मग दुसऱ्यांनंतर बोला प्लीज. ही माझी बटाट्याची भाजी. क्या कहूँ कि शर्म से लब सिले हुए, देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए. आणि आयशूला आता मी देते जेवण. आयशू बसली आतमध्ये. बघ भात. आता नकोय मला. का वाजले किती? जा तुझ्या हाताने घेत बस, नंतर मी नाही वाढणार नंतर. जा देऊ का बोल लवकर. अशी घेतात. सो गुड नाईट एव्हरीवन, उद्या भेटूया. सो अदितीच्या रूममध्ये मी नाही झोपू शकत, रूम तिचा आहे तिथे, पण मी अदितीच्या रूममध्ये नाही झोपू शकत कारण का मी लास्ट टाइम एकदा झोपलेली ना, तर मला तिथे थोडंसं म्हणजे जिथे नेगेटिव्हिटी असेल तर मला तिथे नाही जमत. आणि मला रात्री मी झोपेमध्ये मोठ्या मोठ्याने ओरडत होती. सो त्यानंतर मी परत कधी, आणि मी पहिल्यांदाच झोपली होती तिथे, त्याच्या पहिला मी कधीच नव्हती झोपली. सो मी त्यानंतर परत कधी त्या रूममध्ये झोपलीच नाही. मी एकटी जरी असेल मी इथे झोपून जाते मी, पण मी तिच्या रूममध्ये झोपतच नाही. माहीत नाही मला तेव्हापासून कधी मनत नाही झालं की मी जाऊन तिथे झोपू. आणि आज घरात कोणच नाही आहे म्हणून रात्रभर मला झोपच नाही आली. सकाळी 4:15 वाजून गेले तरी मी अजून झोपली नाही आहे. आयुष्य बाजूला असते तर मला एकदम झोप लागते एकदम चांगली, आणि कधी झोप लागते मला कळत पण नाही. आणि आज माझ्या छातीत दुखत होतं इतकं, त्याच्यामुळे मला कळालंच नाही झोप येत आहे ना, हे लोक पण घरात नाही आहे, मला झोपच येत नाही आहे, काही सुचतच नाही आहे. आता 5:30 वाजतील तर मी झोपली नाही. परत आता 8 वाजता मला उठायचं आहे, जॉबला जायचं आहे. जर माझी झोपच नाही होणार तर मी सारा दिवस सर्वाईव्ह कसं करणार, काम कसं करणार मी, काही कळत नाही आहे. आता मी झोपली तर उठणार. आता जर मला झोप लागली 6-7 वाजता मी तर उठूच शकत नाही कारण का मी रात्रभर झोपलीच नाही आहे. गाईज गुड मॉर्निंग. आणि सकाळी उठली तर रात्री माझी इतकी हालत खराब झाली होती. ॲक्च्युली काल रात्री माझ्या छातीमध्ये इतकं दुखत होतं आणि रात्रभर सकाळी 5-6 वाजता तरी मला झोप नाही, आणि घरी कोणच नव्हतं त्यामुळे मला पण झोप येत नव्हती. आणि इतकं छाती दुखत होतं, तेच छातीमध्ये दुखणं बॅक साईडला पण, इथे पण असं वजन झाल्यासारखं असं कसं तरी होत होतं. आणि मी सकाळी 6च्या नंतर झोपली, 6:30च्या नंतर झोपली मॉर्निंगला. आणि मग आता उठले मी, आणि तरी पण मला असं म्हणजे नंतर मला आता सकाळी मी असं ग्रेस केलं की रात्री मी शॉर्मा खाल्ला. ॲक्च्युली मी बाहेरचं कधी काहीच खात नाही, आणि शॉर्मा तर मी कधीच नाही खाल्ला. खूप वर्षापूर्वी मी लोखंडवाल्यामधून खाल्ला होता शॉर्मा, त्याला खूप वर्ष झाले. आणि मी हे सगळं बाहेरचं काहीच खात नाही, मैदा वगैरे. आणि काल मी शॉर्मा खाल्ला, त्यामुळे मला असं वाटतं ते मला म्हणजे मला ते पचलं नाही का काय मला समजत नाही, त्याच्यामुळे मला वाटतं ते एकदम छातीमध्ये मला दुखायला लागलं. शॉर्मामुळेच, नक्की मी कन्फर्म आहे की शॉर्मामुळेच मला असं झालं असेल. आणि आता मी परत कधीच तो शॉर्मा नाही खाणार, म्हणजे हालत खराब झाली. मी कधीच चाय नाश्ता केला, आणि आता मी माझ्यासाठी भाजी आणि चपाती टिफिनसाठी बनवत आहे. आता माझं सगळं जेवण वगैरे झालं, आणि आता मी जस्ट फ्रेश झाली, आणि आता मी थोडंसं ग्रूमिंग करते आणि मग निघेन. आणि आता मी निघते.
रात भर 5 बजे तक लेके आए कलर। कौन सा नंबर? 5 से थोड़ा सा मैं कर लूँगी इसमें ऐड।